हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोत्याचे दिव्याचे स्टँड कसे करायचे. तर त्याच्यासाठी इथे मी एक पांढरे मोती घेतलेत, लाल कलरचे मोती घेतलेत, गोल्डन कलरचे मोती आणि हे नायलॉन थ्रेड आहे तो आणि कात्री लागणार आहे आपल्याला. चला तर मग मी तुम्हाला कसं बनवायचं ते करून दाखवते. इथे मी हा 1.5 ते 2 मीटरचा नायलॉन थ्रेड कट करून घेतला आहे. एका साईडला ही सुई ओवून घेतली आहे, तर दुसऱ्या टोकाला मी इथे 3 ते 4 गाठी बांधून घेतल्यात, जेणेकरून मणी ओवल्यानंतर या दुसऱ्या साईडने निघणार नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला हे 9 लाल मणी यात ओवून घ्यायचे. आणि न ओवल्यानंतर हे दुसऱ्या टोकाला काढून घ्यायचं. थ्रेडला थोडं केअरफुली हँडल करावं लागतं, नाही तर त्याच्या गाठी पडतात. आणि मग हा जो शेवटचा मोती आहे त्यातून ही सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीचा राऊंड दिसेल. तर यात आपल्याला 7 पांढरे मोती टाकून द्यायचे. आता हे 7 मणी घातल्यानंतर त्याच्या समोरचा जो लाल मणी आहे त्यातून आणि त्याच्या पुढच्या एका लाल मण्यातून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे. या 2 अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्यात 5 मोती घालायचे. आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायचे, प्लस हे समोरचे 2 लाल मोती. अशा पद्धतीने आता परत 5 मोती घालायचे. ह्या 2 आणि ह्या पुढच्या 2 लाल मोत्यातून काढून अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड पूर्ण करायचा. इथे ह्या माझ्या 7 पाकळ्या तयार करून झाल्या आणि पुढच्या लाल मोत्यातून काढल्यानंतर इथे मी 5 मोती टाकले. आणि आता सेम वेनी आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि हे जे पुढचे 2 लाल मोती आहेत हे यातून ही सुई काढून घ्यायची आहे. आणि आता ही शेवटची पाकळी असणार आहे, तर ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. आणि आता इथे आपल्याला फक्त 3च मोती टाकायचे, कारण ऑलरेडी ह्या साईडला 2 आणि ह्या साईडला 2 आहेत. आणि हे परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायचं. आता आपल्याला ह्या लाल एका मोत्यातून आणि हे वरचे जे 4 मोती आहेत त्यातून सुई काढून घ्यायची. हा एक लाल, हे 2 मोती आणि ह्याच्या पुढचे 2 मोत्यातून काढून घ्यायचं. 2 मोत्यातून आधी मी काढून घेते आणि हे आता पुढचे 2 मोती. सुई काढून घेतली. आता आपल्याला 3 पांढरे मोती, एक गोल्डन आणि एक लाल मोती ॲड करायचं. आता हे 3 पांढरे, हा एक गोल्डन आणि हा एक लाल.
तर आता आपल्याला हा लाल तसाच ठेवायचा आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची. तर हे पण प्रॉपर घट्ट एकदम गच्च झालं पाहिजे. अशा पद्धतीने थ्रेड काढून घ्यायचं आणि परत आपल्याला 3 पांढरे मोती टाकायचे. आणि हा जो मोती आहे त्यातूनही आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. एक पाकळी झाली. आता परत आपल्याला ही सुई या 3 मोत्यातून काढून घ्यायची. आणि सेम वेनी परत 3 पांढरे मोती, एक गोल्डन कलरचं, एक लाल, आणि सुई आपल्याला या गोल्डन मोत्यातून काढून घ्यायची. परत 3 पांढरे मोती, आणि मोत्यातून काढून घ्यायची असून सेम ज्या मोत्यातून आपण आधी सुई काढून घेतली होती त्याच. आणि आपली दुसरी पाकळी तयार झाली. परत सेम वेनी हे जे 3 मोती आहेत त्यातून सुई काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने हा पूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या. तर इथे मी शेवटची पाकळी तयार करून घेतली आणि या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता हे जे 3 मोती आहेत ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. ह्या 3. आता हा जो पुढचा एक लाल आणि ह्याच्या पुढचे जे एक लालमधून काढून घेते मी आधी. तर हे 1, 2 आणि हे 3 जे मोती आहेत यातून पण सुई काढून घ्यायची आहे. मी काढून घेतली. आता आपल्याला इथे 3 मोती, हा एक गोल्डन कलरचा मणी टाकायचा आणि परत हे 3 मोती घ्यायचे. जे टोटल 7 मोती आपण इथे घेत आहोत. आणि आता आपल्याला हा जो मोती सोडून त्याच्या समोरचा जो मोती आहे त्यातून सुई घालायची आणि प्लस ह्या पण मोत्यातून काढून घ्यायची. म्हणजे ही आपली अशी पाकळी तयार होईल. आणि आता हे जे पुढचे हे 4 मोती, हा एक लाल मोती, असं करून पूर्ण परत इथपर्यंत आपल्याला उभून घ्यायचे. ते बघा हे 2 मोत्यातून मी आधी घालते. 2, हे पुढचे 2 प्लस हा लाल, परत हे 2 मोती आणि परत ह्या इकडच्या मोत्यातून काढून घ्यायचं. आणि आता परत आपल्याला हे 3 पांढरे मोती, एक गोल्डन
आणि परत 3 पांढरे मोती. आणि आपल्याला ह्याच्या समोरच्या म्हणजे ह्या मोत्यातून आणि ज्यातून आपण काढलं त्यातून होऊन घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला परत हा जो पूर्ण 1 2 3 4 हा एक लाल, हे 2 मोती आणि हा एक, इथून आपल्याला ह्या थ्रेड काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्या पूर्ण पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या. आता हे शेवटची पाकळी इथे माझी झालेली आहे. तर फक्त आता ह्या मण्यातून काढायची राहिली. तर ह्या 2 मण्यातून मी काढून घेते. आणि आपली पाकळी तयार झाली. आता आपल्याला हा 1 मोती आणि हे वरचे जे 3 मोती आहेत ना त्यातून हा थ्रेड काढून घ्यायचा. हा 1 आणि हे वरचे 3. इथे पूर्ण पाकळ्या तयार झाल्या. आणि आता आपल्याला हा एक लाल कलरचा मोती, हा एक गोल्डन कलरचा आणि परत एक लाल कलरचा मोती वापरायचा. आणि हा जो आहे तो आपल्याला ह्या गोल्डन मधून काढून घ्यायचा. अशा पद्धतीने दिसेल सेम. आणि परत एक लाल, एक गोल्डन आणि परत एक लाल टाकायचा. परत या गोल्डन मधून काढून घ्यायचं. अशा पद्धतीने हा जो पूर्ण राऊंड आहे तो आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा. इथे हे दिवा स्टँड तयार झालेला आहे. तर यात आपण दिवा ठेवू शकतो. मी तुम्हाला ठेवून दाखवते. अशा पद्धतीने ठेवायचा. हे असं दिसेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. थँक्यू.